नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर गणेश पाटील. आज आपण ऑडिटिंग आणि टॅक्सेशन या विषयातील प्रकरण 1 अंकेक्षणाची प्रस्तावना तत्व आणि अंकेक्षण प्रक्रिया यामधील अंकेक्षण नोंदवही काय असते याविषयी आपण आज माहिती मिळवणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्याख्यानात आपण अंकेक्षण कार्यक्रम म्हणजे काय हे आपण बघितलं. अंकेक्षण कार्यक्रमात कोणत्या 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात याचा पण आपण अभ्यास केला. यामध्ये आपण बघितलं की अंकेक्षकाला अंकेक्षण कार्यक्रमात कोणती कामं करायची हे निश्चित करणं खूप महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर कोणत्या कामाचा किती भाग कोणी तपासायचा हे पण त्याला सुनिश्चित करावं लागतं. आणि अंकेक्षणचं जे कार्य आहे ते कार्य किती कालावधीत करायचं हे पण बघणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजेच थोडक्यात कोणी, केव्हा, कधी, किती, कसे आणि कशा पद्धतीने काम करायचे हे अंकेक्षण कार्यक्रमात नमूद केलेलं असतं. त्याचबरोबर आपण अंकेक्षण कार्यक्रमाची वैशिष्ट्ये, अंकेक्षण कार्यक्रमाचे फायदे आणि अंकेक्षण कार्यक्रमाचे दोष याचाही आपण अभ्यास केला. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण बघणार आहोत अंकेक्षण नोंदवही म्हणजे काय. अंकेक्षणाचे कार्य सुरू असताना त्या संबंधीच्या महत्त्वपूर्ण सूचना, माहिती, आकडेवारी या बाबींची नोंद अंकेक्षकाला ठेवणे आवश्यक असते. अंकेक्षण ही नोंद ज्या वहीत ठेवतो त्या वहीला अंकेक्षण नोंदवही किंवा अंकेक्षण स्मरणवही असे म्हणतात. म्हणजेच बघा, काही महत्त्वपूर्ण सूचना असतील अंकेक्षण करत असताना त्याला ज्या काही महत्त्वपूर्ण सूचना किंवा काही महत्त्वपूर्ण माहिती किंवा आकडेवारी या ज्या काही गोष्टी, म्हणजेच फॉर एक्झाम्पल काही ओपनिंग स्टॉक किंवा क्लोजिंग स्टॉक याची आकडेवारी त्याला लिहायची. बॅलन्स शीटमधील काही महत्त्वाच्या जे काही ते आकडे त्याला लिहायचे असतील. उदाहरणार्थ गुंतवणूक, एखाद्या गोष्टीची पर्टिक्युलर गुंतवणूक किती रुपये पर्यंत केलेली आहे किंवा ॲसेट किती रुपयाची आहेत, या सगळ्या गोष्टींची काही नोंद आहे. हे जे काही त्याला करायचे असेल आणि ही नोंद तो ज्या वहीत करतो त्याला अंकेक्षण नोंदवही असे म्हणतात. अंकेक्षण करताना काही चुका, गैरव्यवहार, नियमभंग आढळून आल्यास त्याची नोंदवहीत करावी लागते. पावत्या अथवा काही कागदपत्रे गहाळ झाली असतील, संशयास्पद व्यवहार घडले असतील तर त्याची नोंदवहीत करावी लागते. हे सर्व स्मरणात राहणे शक्य नसते, त्यामुळे त्याची नोंद करणे आवश्यक असते. तपासणीत काही गंभीर आक्षेप घेतले असतील आणि त्याची स्पष्टीकरण व्यवस्थापकांनी दिले असतील तर त्याची नोंद सुद्धा या नोंदवहीत करावी लागते. याचाच अर्थ नोंदवहीत फक्त काही सूचना, माहिती आणि आकडेवारी ह्याच बाबी असतील असे नाही, तर त्याच्यामध्ये अंकेक्षण करताना त्याला काही चुका आढळल्या असतील, काही गैरव्यवहार दिसले असतील किंवा काही नियमभंग असतील, म्हणजे नियमाचं उल्लंघन करून एखादी कार्यवाही केली असतील. म्हणजे उदाहरणार्थ XYZ व्यक्तीला एखादं कामाचं टेंडर त्यांनी पास केले असेल पण ते त्याला न देता पीक व्यवहारला दिले असेल तर हे काय झालं, नियमभंग. तर असे काही नियमभंग असतील किंवा काही पावत्या अथवा कागदपत्रे हे अंकेक्षण करताना दिलेलेच नसतील किंवा गहाळ झाले असतील किंवा काही संशयास्पद व्यवहार घडले असतील तर ह्या सगळ्या नोंदी त्याला अंकेक्षण सुरू असताना, कारण अंकेक्षणाचा कार्यकाळ जर दीर्घ असेल तर त्याच्या सगळ्या लक्षात राहणार नाही आणि म्हणून ह्या गोष्टी तो ज्या ठिकाणी लिहून ठेवतो त्याला अंकेक्षण नोंदवही असं म्हणतात. बऱ्याच वेळेस काय होतं की बऱ्याच वेळेस व्यवस्थापक एखाद्या कार्याचं स्पष्टीकरण देतात आणि स्पष्टीकरण त्या व्यवस्थापकाने किंवा कोणी दिलंय आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय हे सुद्धा त्या नोंदवहीत लिहिलेलं असतं. अंकेक्षण नोंदवहीचा तपशील म्हणजेच अंकेक्षण नोंदवहीमध्ये काय कशा पद्धतीने ही नोंदवही असते हे आपण आता बघूया. अंकेक्षण नोंदवहीत पुढील महत्त्वाचे मुद्दे असतात. 1. संस्थेची सर्वसाधारण माहिती आणि नंबर 2. विशेष महत्त्वाची माहिती. यातली आपण बघूया संस्थेची सर्वसाधारण माहिती. यात पुढील महत्त्वाच्या गोष्टी असतात. नंबर 1. संस्थेच्या व्यवसायासंबंधी माहिती. नंबर 2. व्यवसायाची तांत्रिक माहिती. नंबर 3. घटनापत्रक, नियमावली, माहितीपत्रक व महत्त्वाचे मुद्दे. नंबर 4. जबाबदार अधिकाऱ्यांची नावं व त्यांची कार्य.
नंबर 5 घसारा, बुडीत कर्ज, कमिशनच्या ठरणाऱ्या अधिकाऱ्यांची नावं व त्यासंबंधीचे ठराव. नंबर 6 जमा खर्चांच्या पद्धतीची माहिती व त्यात सुचवायच्या सुधारणा. नंबर 7 अंतर्गत तपासणी पद्धतीची माहिती व सुधारणा. नंबर 8 प्रमंडळाच्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम करणाऱ्या धोरणांची माहिती. जी काही दुसरी पद्धत आहे विशेष महत्त्वाची माहिती, आणि याच्यामध्ये असतात चुका व अफरातफर. म्हणजे अंकेक्षण करत असताना काही चुका किंवा अफरातफर याविषयी जर माहिती मिळाली तर ती माहिती यात लिहायची असते. गहाळ पावत्या किंवा दस्तावेज व कागदपत्र, अंकेक्षण करत असताना काही कागदपत्र किंवा जर काही पावत्या या अंकेक्षकाला किंवा त्याच्या कर्मचाऱ्याला सापडल्या नाही, याचा अर्थ त्या गहाळ झाल्या असतील, तर त्याविषयी जी काही माहिती ती माहिती इथे लिहिलेली असते. अंकेक्षणाचा कार्यक्रम, अंकेक्षणाचा कार्यक्रम हा केव्हा, कधी, कोण करणार आहे, कशा पद्धतीने कोणी कोणतं काम करायचं याविषयीची माहिती पण असते. चर्चा करावयाचे मुद्दे, काही मुद्दे जे असतात ते संशयित असतात, त्याविषयी अंकेक्षकाला माहिती नसते आणि ही माहिती त्याला व्यवस्थापकाकडून किंवा त्याचे जे काही ग्राहक आहे यांच्याकडून ती घ्यायची असते. तर त्याच्या कोणत्या विषयावर आपल्याला चर्चा करायची आहे ही चर्चा करायची मुद्दे पण त्याच्यामध्ये असतात. अंकेक्षण अहवालात समाविष्ट करावयाचे मुद्दे, या सगळे जे काही मुद्दे याच्यामधली कोणते मुद्देही महत्त्वाचे आहे आणि ते अंकेक्षण अहवालात गरजेचे आहेत याच्याविषयी पण चर्चा करायची असते. संदर्भासाठी काही माहिती व आकडेवारी जी नमूद केलेली असते आणि ती भविष्यात अहवालामध्ये नमूद करणं गरजेचं असतं. ही माहिती व आकडेवारी सुद्धा नोंदवत असते. आक्षेपांवरील स्पष्टीकरण, बऱ्याच वेळेस काय होतं काही आक्षेप घेतले जातात आणि हे ज्या काही आक्षेप आहे त्या आक्षेपांवर स्पष्टीकरण केलं जातं आणि हे स्पष्टीकरण सुद्धा यात नोंदवलं जातं. अंकेक्षण सुरू केल्याची व पूर्ण केल्याची तारीख ही सुद्धा नोंदवहीत असते. जर आपण बघितलं तर अंकेक्षण नोंदवहीचा जो काही तपशील, या तपशीलमध्ये संस्थेची सर्वसाधारण माहिती असते आणि विशेष महत्त्वाची माहिती असते. सर्वसाधारण माहितीमध्ये व्यवसाय संस्थेची माहिती, त्याच्यातली जे काही तांत्रिक माहिती, घटनापत्रक, नियमावली, जबाबदार अधिकाऱ्यांचे नावं, वेगवेगळे जे काही ठराव असतील ते ठराव, जमा खर्च पद्धतीची माहिती म्हणजे कशा पद्धतीने तो जमा खर्च लिहिला आहे आणि त्यात कोणत्या सूचना सुधारायच्या आहेत, अंतर्गत तपासणीसाठी कोणती पद्धत वापरली आहे आणि कोणत्या सुधारणा आहेत आणि प्रमंडळाच्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम करणारे जी काही धोरणं आहे ही सगळी जी काही माहिती ही सर्वसाधारण माहिती म्हणून असते. आणि विशेष महत्त्वाची माहितीमध्ये अंकेक्षण कार्य सुरू असताना त्याला ज्या ज्या काही गोष्टी आढळतात या सगळ्या ज्या काही गोष्टी म्हणजे त्याच्यात काही चुका किंवा अफरातफर असतील किंवा काही चांगल्या गोष्टी असतील, त्याच्या जमेच्या गोष्टी असतील आणि त्याच्यामुळे व्यवसाय संस्थेची प्रगती झालेली असेल, तर अशा दोन्ही प्रकारच्या गोष्टी जी काही माहिती आहे ती माहिती अंकेक्षण नोंदवहीत नमूद केलेली असते. अंकेक्षण नोंदवहीचे फायदे. विद्यार्थी मित्रांनो, अंकेक्षण करताना प्रत्येक कर्मचारी अगर अंकेक्षक हिशोब नोंदवही ठेवतो, अशा नोंदवहीचे जे काही फायदे आहेत ते फायदे अंकेक्षकाला होतात. त्यात पहिला फायदा म्हणजे अंकेक्षण नोंदवहीमुळे अंकेक्षण परिपूर्ण व अचूक पद्धतीने करता येते. म्हणजे नोंदवहीमुळे जे काही अंकेक्षण आहे ते अंकेक्षण परिपूर्ण होते आणि अचूक पद्धतीने होते, कारण त्याला ज्या काही गोष्टी आढळल्या त्या गोष्टी त्या नोंदवहीत लिहिलेल्या असतात आणि त्याच्यामुळे अहवाल करताना त्याचा उपयोग होत असतो. नंबर 2, सर्व मुद्द्यांचा अंकेक्षण अहवालात समावेश होतो. सर्व मुद्द्यांचा अंकेक्षण अहवालात समावेश करण्यात आला की नाही, कोणतीही महत्त्वाची माहिती वगळण्यात आली नाही याची अंकेक्षण खात्री करून घेत असतो आणि याच्यासाठी त्याला अंकेक्षण नोंदवहीचा उपयोग होतो. नंबर 3, कर्मचारी रजेवर गेल्यास त्याचे कार्य सुरूच असते. बऱ्याच वेळेस काय होतं, एखादा कर्मचारी रजेवर गेल्यास दुसरा कर्मचारी त्याचे काम लगेच सुरू करू शकतो, कारण अंकेक्षण नोंदवहीमध्ये त्या कर्मचाऱ्यांनी ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत त्याला ज्या काही आढळल्या त्या लिहून ठेवलेल्या असतात आणि त्याच्यामुळे नवीन कर्मचाऱ्याला काम करताना अडचणी येत नाहीत. नंबर 4, अंकेक्षण नोंदवही न्यायालयात सखोल कामाचा पुरावा म्हणून मान्य आहे. हिशोब नोंदवही न्यायालयात अंकेक्षकाने केलेल्या सखोल कामाचा पुरावा म्हणून मान्य केली जाते.
त्यामुळे निष्काळजीपणाच्या आरोपातून बऱ्याच वेळेस अंकेक्षकाची मुक्तता होऊ शकते. नंबर 5, कर्मचाऱ्याच्या कार्यक्षमतेचे मोजण्याचे जे काही मापदंड आहे ते मापदंड म्हणजे सुद्धा अंकेक्षण नोंदवही. कारण बऱ्याच वेळेस आपण बघतो की कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता मोजण्यासाठी त्यांनी कशा पद्धतीने काम केलंय, कोणत्या काम करताना त्याला अडचणी आल्यात किंवा चांगले महत्त्वाचे मुद्दे कोणते त्यांनी वहीमध्ये नोंदून ठेवलेले आहे, हे याच्यावरून कर्मचाऱ्याची कार्यक्षमताही मोजली जाते आणि याचा फायदा सुद्धा अंकेक्षकाला होतो. आणि जर आपण बघितलं तर पुढील अंकेक्षणाचा आधार म्हणून सुद्धा अंकेक्षण नोंदवायचा उपयोग होतो. दैनंदिन नोंदी कर्मचारी यात करत असतात आणि त्यामुळे अंकेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्याला नियमितपणे काम करावे लागते आणि त्यामुळे त्यांनी कशा पद्धतीने काम केलंय याचा पण त्याच्यामध्ये समावेश होऊ शकतो. अशा पद्धतीने अंकेक्षण नोंदवायचे जे काही फायदे आहेत ते फायदे अंकेक्षकाला होतात. आता आपण बघूया अंकेक्षण नोंदवायचे तोटे काय आहेत. हिशोब नोंदवहीवरून कर्मचाऱ्याची कार्यक्षमता ठरवली जाते, त्यामुळे विनाकारण दोष शोधण्याची प्रवृत्ती वाढते. बऱ्याच वेळेस काय होतं की आपण बघतो की कोणत्या कर्मचाऱ्याला कशा पद्धतीने चांगल्या त्या अंकेक्षणामध्ये असणाऱ्या काही चुका किंवा अफरातफर आहे किंवा बऱ्याच वेळेस चांगले मुद्दे असतील हे शोधणं म्हणजे आणि याच्यावरून त्याची कार्यक्षमता ठरवली जाते. त्याच्यामुळे बऱ्याच वेळेस असं होतं की एखादं काम करताना जर काही दोष आढळले नाही, काही चुका आढळल्या नाही तर त्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं केलं जाऊ शकतं आणि म्हणूनच त्यांनी सांगितलंय की विनाकारण दोष शोधण्याची प्रवृत्ती वाढते. नंबर 2, अनावश्यक कारकुनी लिखाण वाढते. आपण बघितले की बऱ्याच वेळेस संस्थेची काही माहिती असेल, संस्थेच्या काही घटना असतील, संस्थेत काही जे काही करार असतील हे अगोदरच ठरलेले असतात, पण तरी सुद्धा त्या नोंदवहीत लिहिलेल्या असतात. अगोदरच ही माहिती ठरलेली आणि ती परत पुन्हा लिहायची, मग त्याच्यामुळे काय होतं, अनावश्यक कारकुनी लिखाण काम काय होतं, वाढतं. नंबर 3, नोंदवही व्यवस्थित ठेवली नसल्यास किंवा काळजीपूर्वक तयार केलेली नसल्यास त्याचा परिणाम अंकेक्षण अहवालावर होतो. बऱ्याच वेळी सर्वच कर्मचारी किंवा सर्वच अंकेक्षक ही नोंदवही व्यवस्थित लिहितीलच असं नाही, ती काळजीपूर्वक तयार करतीलच असं पण नाही. जर त्यांनी ती नोंदवही व्यवस्थित लिहिली नाही किंवा काळजीपूर्वक तयार केली नाही तर त्याचा परिणाम अंकेक्षण अहवालावर होतो. बऱ्याच वेळेस काय होतं की कंटाळा की नाही हे माझ्या लक्षात राहील आणि हे आपण लिहिणारच आहोत किंवा ही महत्त्वाची गोष्ट ही विसरून कसं चालणार, अशा वेगवेगळ्या ज्या काही गोष्टी त्या गोष्टीमुळे अंकेक्षण नोंदवही जर व्यवस्थित नसली किंवा ती काळजीपूर्वक तयार केली नाही तर त्याचा परिणाम अंकेक्षण अहवालावर होतो. नंबर 4, नोंदवही व्यवस्थित लिहिली गेली नाही तरी सुद्धा तिचा न्यायालयात पुरावा म्हणून वापर केला जातो. बऱ्याच वेळेस आपण बघितलं की अंकेक्षण नोंदवहीचा न्यायालयात पुरावा म्हणून ती आता ग्राह्य धरली जाते आणि जर नोंदवही व्यवस्थित लिहिली गेली नाही किंवा नोंदवहीत काही गोष्टी लिहिताना लक्षात राहिल्या नाही किंवा त्या सुटून गेल्या पण तरी सुद्धा ती न्यायालयात पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाऊ शकते. म्हणजे हा सुद्धा काय त्याचा खूप मोठा ड्रॉबॅक आहे. म्हणजे नोंदवही व्यवस्थित लिहिली गेली नाही, काळजीपूर्वक लिहिली गेली नाही किंवा त्याच्यामध्ये काही गोष्टी चुकीच्या लिहिल्या गेल्या तरी सुद्धा तो चुकीची माहिती न्यायालयामध्ये ती पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाऊ शकते. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने अंकेक्षण नोंदवही म्हणजे काय, अंकेक्षण नोंदवहीचे फायदे आणि अंकेक्षण नोंदवहीचे तोटे, त्याच पद्धतीने अंकेक्षण नोंदवहीत कोणत्या गोष्टी असाव्यात हे आपण आजच्या लेक्चरमध्ये बघितलं. विद्यार्थी मित्रांनो, ह्या लेक्चरमध्ये अंकेक्षण नोंदवहीचे फायदे किंवा अंकेक्षण नोंदवहीचे तोटे किंवा अंकेक्षण नोंदवही म्हणजे काय या सगळ्या गोष्टी आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर बघितल्या तर शॉर्ट नोट, थोडक्यात टिपा द्या, यासाठी वारंवार अंकेक्षण नोंदवहीचा हा प्रश्न विद्यापीठ परीक्षेस विचारला गेलेला आहे. तरीसुद्धा आपल्याला ह्या व्याख्यानामध्ये काही अडचणी असतील, काही शंका असतील तर तुम्ही त्या माझ्या ईमेल ॲड्रेसवर मला विचारू शकतात. थँक्यू व्हेरी मच.